नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीला आजचा हा आपला पहिला इंटरव्ह्यू, पहिली मुलाखत आहे. आता मुद्दा असा आहे की आपण मुंबईत आहोत आणि मुंबईमध्ये एकेका स्क्वेअर फुटासाठी लोक झगडा करताना दिसतात. इथं एकेका स्क्वेअर फुटाची किंमत अगदी काही शे रुपयांपासून काही लाखांपर्यंत असते. म्हणजे मुंबईमध्ये जमिनीचा भाव सोन्याचा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या मायानगरी मुंबईमध्ये एखाद्यानं आपलं घर केलं तर त्याचं आयुष्याचं स्वप्न पूर्ण होतं, पण एखाद्यानं घर गमावलं तर त्यानं सर्वस्व गमावलं असा भास होतो. आता मुंबईसारख्याच नव्हे तर अगदी महाराष्ट्रामध्ये सर्व सत्ताधीशांशी लढणं हा एक मोठा पेच असतो. कारण रिसोर्सेस त्यांच्या बाजूनं असतात, कायदे एक्झिक्यूट करणारे लोक त्यांच्या बाजूनं असतात आणि अशा वेळेला एखाद्या व्यक्तीचं स्वतःचं घर पाडलं गेलं आणि त्या जागेवरती एक आलिशान इमारत उभी राहिली आणि त्या इमारतीच्या मोबदल्यात तुम्हाला कवडीही मिळाली नाही असं जर कोणी सांगितलं तर तुम्हाला कदाचित अटॅक येईल, धक्का बसेल. पण असं घडलं होतं, याच मुंबईमध्ये घडलं होतं आणि एका महाराष्ट्रातल्या मोठ्या मंत्र्यानं किंवा एका नेत्यानं ही कमाल करून दाखवली होती. आणि त्या विरोधातला झगडा हा जवळपास 20 वर्ष चालू होता आणि त्या झगड्याला एका सामाजिक कार्यकर्त्या ज्यांचं नाव आहे अंजली दमानिया यांची साथ लाभली आणि अखेर फर्नांडिस कुटुंबाला त्यांचा लाभ मिळाला. आता तुम्ही म्हणाल की हा नेता कोण, ह्याची पार्श्वभूमी काय आहे आणि तुम्ही कुणाबद्दल बोलताय हा प्रश्न तुम्हाला पडेल. आणि म्हणूनच आपण अंजलीताईंशी याबद्दल गप्पा मारणार आहोत, जाणून घेणार आहोत नेमकं घडलं होतं काय आणि त्या नेत्याचं नावही तुम्हाला अंजलीताईंच्याच तोंडून कळेल. अंजली दमानिया आपल्यासोबत आहेत, सामाजिक कार्यकर्त्या आहेत. भ्रष्टाचाराविरोधातली त्यांची लढाई, त्यांचा सरळसोट बाणा जो आहे तो आपल्याला अनेक वेळा बघायला मिळतो. सर्व सत्ताधीशांशी भिडताना त्या अजिबात सुद्धा मागे पुढे पाहत नाहीत. अंजली दमानिया, आपल्याला खूप खूप शुभेच्छा नव्या वर्षाच्या. आणि नव्या वर्षातली ही सर्वात माझ्यासाठी आनंददायी बाब ही आहे की मी कुठल्याही पॉलिटिकल इंटरव्ह्यूपेक्षा तुमचा इंटरव्ह्यू करतोय आणि ती एक गुड न्यूज आहे. म्हणजे फर्नांडिस कुटुंबाला त्यांचा लाभ मिळाला आहे, त्यांचा हक्काचे पैसे त्यांना मिळालेले आहेत, त्यांचा मोबदला मिळालेला आहे आणि ही गुड न्यूज घेऊन आपण लोकांसमोर जातोय. पहिल्यांदा तर या सगळ्या प्रकरणाची पार्श्वभूमी काय आहे हे प्रेक्षकांना समजून सांगा की हे नेमकं प्रकरण होतं काय. नक्कीच अभिजित, कसं झालं होतं, जेव्हा मी भुजबळांविरोधात जी PIL दाखल केली होती 2013 मध्ये, ती मुंबई हायकोर्टात चालू होती आणि अनेकदा असंही झालं होतं की आमचे वकील गैरहजर होते. तेव्हा मी ते मॅटर स्वतः म्हणजे इन पर्सन हायकोर्टात फाईट केलं होतं आणि त्याच्यावरच म्हणजे आपल्यासारखी लोक कशी सामान्य माणसं कधी कोर्टाची पायरी चढत नाहीत नॉर्मली, त्यामुळे मला विशेष असं काही तेव्हा अनुभव नव्हता कोर्टाचा. पण पहिल्यांदा आपल्याला भ्रष्टाचाराविरुद्ध लढायचं म्हणून मी चीफ जस्टिस पुढे त्यांची जी केस होती ती इन पर्सन फाईट करायचे आणि ती फाईट करत असताना तिथे कोर्टात ह्या डोरिन फर्नांडिस आणि त्यांचे मिस्टर क्लॉड फर्नांडिसही होते. कारण माझ्या त्या लढ्यानंतर त्यांना अटक झाली, ते जेलमध्ये गेले, ईडीने त्यांच्या काही प्रॉपर्टीज सील केल्याचं असं आपल्याला बातम्याही अनेक लोकांनी केल्या, पण ते सील फक्त नावापुरतं होतं. त्यात डोरिन आणि क्लॉड फर्नांडिस हे जेव्हा कोर्टात होते तेव्हा ते मला भेटले आणि मला म्हणाले, कोणीतरी त्यांना सांगितलं असेल की तुम्ही यांच्याकडे जा आणि त्या तुम्हाला होईल तेवढी मदत नक्कीच करतील. तर तेव्हा क्लॉड, डोरिन आणि त्यांची 3 मुलं माझ्या घरी आले आणि घरी आल्यावर मला खरं तर अभिजित खूप धक्का बसला होता, कारण त्यांची 3ही मुलं ऑटिस्टिक. आता खरं तर डोरिन आणि क्लॉड मध्ये वयाचंही अंतर खूप होतं. तेव्हा क्लॉड आता जेव्हा वारले तेव्हा 87 वर्षाचे होते आणि डोरिन ही 78 वर्षाची आहे. तर आता मागच्याच वर्षी क्लॉड फर्नांडिस वारले अनफॉर्च्युनेटली, पण त्यानंतर या डोरिनला खरंच कळत नव्हतं की आता पुढे काय करावं, कारण तिच्या बँक अकाउंट मध्ये काहीही पैसे नव्हते. तिच्याकडे होते नव्हते ते सगळे दागिने तिने विकून टाकले होते, लग्नातले दागिने विकून टाकले होते आणि अगदी मार्च महिन्यामध्ये 3.5 लाखाचे तिचे शेवटचे जे दागिने होते ते तिने विकले आणि बँकेमध्ये तिच्या काही 38 ते 40 हजार रुपये फक्त होते.
म्हणजे ते तिला 2 महिने चालले असते. तर इतकी दयनीय परिस्थिती घरात की ती 78 वर्षाची बाई धुणं, भांडी, कपडे हे करणं, इस्त्री करणं, मुलांचे केस कापणं इथपासून सगळंच्या सगळं काम त्यांना, कारण बाई ठेवायला पैसे नाही, कूक ठेवायला पैसे नाही, त्यामुळे सगळं काम ही बाई स्वतः करायची. असं करत करत तिने इतका मोठा म्हणजे इतके वर्ष काढले म्हणायला पाहिजे. कौतुकास्पद आहे. त्या मला तिला सलाम माझा, कारण की हे ठेवून, ताकद ठेवून 3 अशा मुलांना मोठं करणं म्हणजे खरंच गंमत नाहीये. तर अशा या 3 मुलांना, एक मुलगा तिचा 54 वर्षाचा आहे, एक 51 वर्षाचा आहे आणि एक 45 वर्षाचा आहे. आणि ही 3ही मुलं काही काम करू शकत नसतील? काहीच नाही. म्हणजे अभिजित, एका मुलाला नोकरी मिळाली होती तर त्याला 600 रुपये पगार होता आणि एका मुलाला नोकरी मिळाली होती त्याचा महिन्याला 1000 रुपये पगार होता. आणि जेव्हा ही एकदा सहज म्हणून बघायला गेली तेव्हा तिला कळलं की ते त्याच्याकडनं हमालीचं काम करून घेत होते. तर इतकी दयनीय परिस्थिती, म्हणजे आणायचे कुठून? आता नवरे, मागच्या वर्षी तिचे मिस्टरही वारले, त्यानंतर तिने करायचं काय असा प्रश्न निर्माण झाला होता. तेव्हा मी अनेक चॅनल्सना, अनेक पत्रकारांना मेसेज पाठवले की बाबा काहीतरी करूया. तर कारण कसं मिळवायचं? कोर्टात गेलं तर वर्षानुवर्ष लागतील, तिच्याकडे तेवढा वेळही नाही आणि तिच्याकडे पैसाही नाही. आणि तिची केस मी पण फाईट करू शकत नाही इन पर्सन, कारण ती माझी केस नाही. करेक्ट. तर अशी सगळी सिच्युएशन असताना मग आम्ही मेसेज पाठवलेला, तेव्हा एका पत्रकाराने मला सांगितलं की तुम्ही सुप्रिया सुळेंशी बोला. मी ताई तुम्हाला थोडंसं थांबवतो. फक्त हे सगळं प्रकरण कळालं, फक्त लोकांना हे नाही कळालं की ही बिल्डिंग कुठे होती आणि ती छगन भुजबळांनी त्याच्यावरती इमारत कशी उभी केली हे नाही लोकांना कळालं. ते आधी सांगा, मग आपण त्याकडे जाऊ. खरंय खरंय. तर कसं आहे की सांताक्रूज वेस्टला SV रोडवर एक सेंट ट्रिजास गर्ल्स स्कूल म्हणून आहे आणि त्या गर्ल्स स्कूलच्या बाजूच्याच गल्लीत, म्हणजे SV रोड पासून दुसरं बिल्डिंग, तिकडे एक टोलेजंगी इमारत आहे, 9 मजली इमारत आहे, ज्याच्या 9व्या मजल्यावर स्विमिंग पूल बनवत आहे. आता खरं तर तिकडे पूर्वी एक छोटासा बंगला होता जो फर्नांडिस कुटुंबाचा होता. म्हणजे डोरिन आणि क्लॉड यांचा बंगला होता. डोरिन, क्लॉड आणि त्यांच्या 2 बहिणींचा. बरं. वडलोपार्जित. तर तो बंगला त्यांच्या कुटुंबाने, फर्नांडिस कुटुंबाने रहेजा डेव्हलपर्स, रहेजा बिल्डर्सला रिडेव्हलपमेंटसाठी दिला. अच्छा. 1993 मध्ये. बरं. 93 पासून 10 वर्ष म्हणजे 2003 पर्यंत रहेजा बिल्डरनी काहीही केलं. आणि 2003 मध्ये त्यांनी ते डायरेक्टली परवेश कन्स्ट्रक्शन, म्हणजे भुजबळांच्या, समीर भुजबळांच्या कंपनीला ही जागा विकून टाकली, देऊन टाकली. पण त्याच्यात टर्म्स अशा लिहिल्या होत्या की बाबा 93 मधलं जे अग्रीमेंट होतं त्याला तुम्ही, म्हणजे त्यांना जे 5 फ्लॅट मिळणार होते ते सगळेच्या सगळे 5 फ्लॅट आता भुजबळ त्यांना देतील असं त्याच्यात कंडिशन होती. बरं. त्याप्रमाणे त्या बिल्डिंग मध्ये 5 फ्लॅट सुद्धा होते. पण झालं काय की ते बिल्डिंग 2003 मध्ये हा करार झाला. 2003 मध्ये जेव्हा ते बुलडोज झालं, तो जो बंगला बुलडोज झाला, तेव्हा डोरिनला कळलं की बाबा इकडे तिसरेच कोणीतरी आले. अच्छा. आणि मग तेव्हा ते सगळा गोंधळ झाला. मग त्यांनी बऱ्याचशा कंप्लेंट्स केल्या, सगळ्या पोलिसांना दिल्या, सगळ्यांना दिल्या, पण त्याच्यावर काही कारवाई झाली. आणि 2003 ते 2023, आज आपण आता 2023 संपला, तर तोपर्यंत म्हणजे 20 वर्ष तब्बल ह्या कुटुंबाला 1-1.5 दमडीही मिळाली नव्हती. बापरे. म्हणजे 1 रुपयाही नाही, कारण त्यांना ते 5 फ्लॅट मिळणार होते आणि ते 5 फ्लॅट त्याच्यापैकी 3 डोरिन आणि क्लॉडला मिळणार होते, कारण एका बहिणीनी तिचा फ्लॅट यांच्या नावावर केला होता आणि दुसऱ्या बहिणीला बाकीचे ते पैसे होते ते मिळणार होते, फ्लॅट होते ते मिळणार होते. पुढे काय झालं? काहीच नाही. की 20 वर्ष ते लढतायत काहीच होईना. जेव्हा मला ते कोर्टात भेटले तेव्हा मला मदत त्यांनी मागितली आणि ते तुमच्याकडे अचानक पोहोचले. ते कुणीतरी त्यांना सांगितलं की तुम्ही लढताय छगन भुजबळांविरोधात आणि असेच पोहोचले ते.
करेक्ट करेक्ट. तर त्यांना मी कोर्टात फाईट करत असताना त्यांना कोणीतरी सांगितलं की बाबा तुम्ही यांच्याकडे जा, ह्या तुम्हाला मदत करतील म्हणून. हे किती साली? आणि हे 2014-15 साली. म्हणजे आता त्यालाही 10 वर्ष झाली. म्हणजे हो ना, 8 वर्ष झाली. तर तेव्हापासनं आम्ही म्हणजे ईडीला लिहिलं, FIR फाईल केलं. मी 2दा ऍडिशनल कमिशनर्सना जाऊन भेटले होते. आणि त्याच्यानंतर कोविड काळात मात्र मला 2017 मध्ये मला स्वतःला कॅन्सर झाला होता, त्यामुळे मी काही फार करू शकत नव्हते. आणि त्यानंतर कोविड काळातही काही करू शकले नाही. पण गेले 1.5 वर्ष म्हणजे 2022 पासनं मी सगळ्या चॅनल्सना लिहिलं होतं की बाबा काहीतरी करा, याची बातमी करा, यांना न्याय मिळाला पाहिजे. कारण कोर्टात जाऊन खरंच उपयोग नाहीये, त्यांना त्यांच्याकडे तेवढा पैसाही नाहीये. बरं. तर जेवायला पैसे नाहीयेत म्हटलं तरी चालेल, तर त्याच्यात ते कोर्टाच्या केसेस कुठून लढणार. मग हे 20 वर्ष त्यांना एकही रुपया मिळत नव्हता ज्या वेळेला, म्हणजे परवेश कन्स्ट्रक्शनकडे जमीन आल्यापासून, मग ह्यांचा उदरनिर्वाह कसा चालायचा? तोपर्यंत ते राहत कुठे होते? त्यांचा बंगला पण पाडला होता. कुठे राहत होते? कसे राहत होते? काय परिस्थिती होती? तर क्लॉड फर्नांडिस हे स्वतः इंजिनियर होते. बरं. तर 1990 साली जेव्हा त्यांनी ठरवलं ना फॅमिलीने की बाबा आपण आता हे रिडेव्हलपमेंटला द्यायचं, तेव्हा क्लॉडनी त्याच्या सेव्हिंग्स मधनं चेंबूरला आधी एक घर घेतलं होतं. बरं. मग ते चेंबूरचं घर विकून त्यांनी बांद्र्याला 1993च्या आसपास त्या बिल्डिंग मध्ये त्यांनी घर घेतलं. कारण तेव्हा कोणी प्रॉपर्टी घेऊ शकत होतं, त्याच्यानंतर कोणालाच ते घेणं शक्य नव्हतं. आता गेले कित्येक वर्ष म्हणजे क्लॉड 87 वर्षाचे असताना वारले, म्हणजे 20 वर्ष त्यांची होती नव्हती ती सेव्हिंग्जही धुवून निघाले होते. आणि जसं मी म्हटलं की त्यांच्याकडे होते ते दागिने सुद्धा विकून संपले होते आणि काहीच उरलं नव्हतं त्यांच्याकडे. जेव्हा म्हणजे तिच्या एकदा डोक्यावर वरचा स्लॅब पडला तर इतकी दयनीय स्थिती होती घराची, तर खूप हाल काढले त्या बाईंनी, एवढं नक्की आहे. पण मला तेच वाटतं की कुठेतरी ती आणि नितांत श्रद्धा, परमेश्वरावर नितांत श्रद्धा. मला जेवढे मेसेजेस ती पाठवायची, लॉर्ड विल डू दिस, लॉर्ड विल डू दॅट, आणि मी मनात विचार करायची की लॉर्ड वर एवढी श्रद्धा आहे, मग 20 वर्ष कसा तुला, म्हणजे एक तर 3 ऑटिस्टिक मुलं, एवढा 20 वर्षाचा त्रास. आपण आपल्यासारखे कोणी असते तर म्हणालं असतं परमेश्वर आहे की नाही, पण तरी ती प्रत्येक वेळेस तेच म्हणायची की नाही माझा परमेश्वर नक्की काहीतरी करेल. आणि झालं, तेही झालं. कारण मला ती नुसती सद्बुद्धी देणं की तिच्यासाठी लढण्याची बुद्धी देणं हे सुद्धा तिच्याच परमेश्वराने केलेलं आहे. तुमच्या रूपाने देवाने देवदूत पाठवला असं म्हणाले? नाही नाही, मला फक्त ती सद्बुद्धी दिली, तेवढंच परमेश्वराने केलं असं मी म्हणेन. तर मग तुमचा लढा चालू झाला. आता 22 नंतर काय काय झालं इतक्या वेगाने, जे 20-30 वर्षात झालं नव्हतं 93 पासून, ते गेल्या 1.5 वर्षात काय काय झालं मग? बरोबर. तर 2022 मध्ये मी जसं मी म्हटलं बऱ्याच पत्रकारांना मी लिहिलं होतं. त्यानंतर त्यापैकी एकाने मला सांगितलं की तुम्ही सुप्रिया सुळेंना मेसेज पाठवा. बर. तर माझा ती पवार कुटुंबाविरुद्धचा लढा तुम्हाला माहितीच आहे. म्हणजे मी त्यांच्या अगदी टोकाची भूमिका असते माझी नेहमी त्यांच्या विरुद्ध, त्यामुळे त्यांना मेसेज पाठवणं मला शक्य नव्हतं. तरी मी पहिल्यांदी हे करून एक सुप्रिया सुळेंना मेसेज पाठवला की मी आयुष्यात तुमच्याशी कधीही बोलले नसते, पण या कुटुंबाची जी स्थिती आहे ती बघून मला आय एम कंपेल्ड टू सेंड दिस मेसेज टू यू, असं मी त्यांना एक मेसेज केला. आणि त्याच्यात मी थोडीशी माहिती दिली आणि त्या कुटुंबाचे फोटो टाकले. 30 सेकंदांच्या आत त्यांचा मला फोन आला की म्हणे खरंय. मी म्हटलं हो बिलकुल खरंय, एवढे वर्ष त्यांना भुजबळांनी पैसे दिलेले नाहीत. तर ते म्हणे असं कसं होईल. मी म्हटलं तुम्ही तुमचा माणूस पाठवा. म्हणजे मी बारामतीत आहे, त्यामुळे मला मुंबईत यायला अजून 3-4 दिवस लागतील. तर मी म्हटलं तुम्ही तुमचा माणूस पाठवा आणि बघा. तर त्यांनी त्यांचे त्यांच्या पक्षाचे कोणीतरी व्यक्ती आले होते आणि त्यांना घेऊन मी डोरींचं घर दाखवलं, दत्ताचं आहे ते भुजबळांचं घर दाखवलं. आणि त्यांची जेव्हा खात्री पटली तेव्हा त्यांनी ताबडतोब एक व्हॉट्सअप ग्रुप बनवला आणि त्या ग्रुपवर त्यांनी सगळ्यांना ऍड केलं आणि सांगितलं की समीर भाऊ अमुक अमुक जे झालेलं आहे ते तुम्हाला करायला हवं, तर मला हे सॉर्ट आउट करायचा इश्यू
त्यामुळे लवकरात लवकर आपण एक मीटिंग घेऊया. अच्छा, त्या ग्रुपमध्ये भुजबळांना म्हणजे समीर भुजबळांना पण ऍड केलं होतं? समीर भुजबळांना पण त्यांनी ऍड केलं. बरं. त्याच्यात मला ऍडमिन केल्यामुळे मग मी, माझे जे जुने सहकारी होते आम आदमी पक्षाचे, ते काही सहकारी, डोरीन, स्वतः, असे आम्ही सगळे ऍड झालो आणि एकानंतर एक अशा जवळजवळ 4 बैठका आमच्या YB चव्हाण सेंटरला झाली. बरं. तर तिथेही गेल्यानंतर खरं मला एखाद्या राष्ट्रवादीच्या ऑफिसमध्ये जाणं सुद्धा पटत नव्हतं माझ्या बुद्धीला, पण तरीही मी गेले त्यांच्यासाठी. आणि तिथे आमच्या 4 बैठका झाल्या. आणि मला एक गोष्ट मुद्दाम सांगायची की स्वतःच्या पक्षात असताना सुद्धा सुप्रियाताईंनी त्यांना बोलवलं आणि त्यांना ठणकावून सांगितलं की हा इश्यू आपल्याला सॉर्ट आउट करायचा आहे. याबद्दल म्हणजे मला खरंच त्यांचा जो माझ्याबद्दलचा जो एक रिस्पेक्ट होता, तो माझा रिस्पेक्ट खूप वाढला. कारण विरोधी पक्षात असताना लोक टीका करतात, पण स्वतःच्या पक्षात असताना त्यांना बोलवून घेणं आणि त्यांना सांगणं की हे जे केलंय तुम्ही ते चुकीचं केलंय, ते तुम्ही नीट करायला हवं, ते ऐकून आणि बघून मला खूपच बरं वाटलं. आणि द रिस्पेक्ट दॅट आय हॅड फॉर हर हॅज डेफिनेटली गॉन अप. आणि त्यानंतर आमच्या ज्या 4 बैठका झाल्या, मग किंमत ठरली की बाबा 8.5 कोटी द्यायचे आहेत. तर ते त्यांनीच ठरवलं, म्हणजे सुप्रियाताईंच्या देखतच सगळं ठरलं. पण हे ठरलं होतं जानेवारीमध्ये. अच्छा, म्हणजे जानेवारी 2023. या. अच्छा, म्हणजे मधल्या काळामध्ये सरकार पडलं वगैरे सगळं झालं तरी सुद्धा? नाही, ते 2023 मध्ये सरकार, त्याच्यानंतर मी ऑगस्ट 2022ला माझा मेसेजिंग सुरू झालं होतं सुप्रिया सुळेंना. आणि जवळजवळ 6 महिन्यात आमच्या 4 बैठका झाल्या आणि जानेवारी 2023ला फायनली किंमत ठरली की बाबा 8.5 कोटी देणार. बरं. त्याच्यात अतिशय चतुरतेने समीर भुजबळ म्हणतात की आम्हाला 1 वर्ष पाहिजे म्हणे द्यायला. बरं. त्याच्यावर मी हसले, म्हटलं तुमच्यासारख्यांना 1 वर्ष 8.5 कोटी रुपये द्यायला? कारण तुमचे जे डिस्प्रपोर्शनेट ऍसेट्स आहेत जे मी माझ्या केसमध्ये टाकले आहेत ते 2,653 कोटीचे आहेत. व्हॉट इज 8 crore फॉर यू? तर म्हणे नाही आम्हाला तेवढा वेळ लागणार आहे. आणि त्याचा उलगडा मला नंतर झाला, कारण जेव्हा जून महिन्यात, जून एंड आणि जुलैच्या महिन्यात पूर्ण जेव्हा अजित पवार गट पलटला, तेव्हा मला कळलं की त्याचं कारण काय होतं. कारण त्यांना वाटलं की बाबा आपण आता पलटलो की मग सुप्रिया सुळे काही का म्हणे ना, आपल्याला काही जबरदस्ती कोणी करू शकत नाही. मी एकदा सत्ता पक्षात आल्यावर मला कोण काय म्हणणार, असं जे झालं ते आम्हाला त्याचा उलगडा आता 3 जुलैला पडला. आणि त्याच्यानंतर मात्र काही नाही, एक चकार शब्द त्या ग्रुपवर लिहिणं नाही, उत्तर देणं नाही. सुप्रिया सुळेंनी 100 वेळा त्याच्यात विचारलं की राजकारण बाजूला ठेवून आपण हे करूया, कारण त्या बाईला तिची गरज आहे. तर असं अनेक वेळा लिहून सुद्धा त्यांनी काही केलं नव्हतं. शेवटी मला ते प्रेस कॉन्फरन्स एकदा घ्यायला लागली आणि मला स्वतःलाही राजकारण बिलकुल करायचं नव्हतं. पण ते जेव्हा जरांगेंच्या सभेच्या विरोधात जेव्हा ते बोलले तेव्हा ते म्हणाले मी काय सासऱ्याचं खात नाही, मी कष्टाचं खातो. ते ऐकल्यावर मात्र माझा फ्यूज उडाला. मी म्हटलं आता या व्यक्ती विरोधात मी प्रेस कॉन्फरन्स घेणार. आणि मग मी प्रेस कॉन्फरन्स घेतली की कष्टाचं कसलं, दगडाचं खातात हे अशा लोकांचे लुबाडलेले पैसे आहेत सगळे. आणि तेव्हा मात्र त्याला हळूहळू ते मोठं झालं. मग मी एकनाथ शिंदेची भेट घेतली, देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली, अजित पवारांची मी भेट या जन्मी घेईन असं मला वाटत नाही. पण हे घेतल्यानंतर मला वाटतं त्यांच्यावर पॉलिटिकल प्रेशर आलं की बाबा आता हे तुम्ही देऊन टाका. म्हणून शेवटी पूर्ण आधी 4 कोटी रुपये आले आणि त्याच्यानंतर 4.5 कोटी येणं होतं. त्यापैकी 1% TDS कापून 8,41,50,000 रुपये हे परवेश कन्स्ट्रक्शन मधनं डोरींच्या खात्यात. हा होता तिचा पूर्ण लढा. आणि खरंच एखादा राजकारणी एखाद्याचं घर कसं उद्ध्वस्त करू शकतो, कारण त्याच्याकडे सगळी ताकद आहे. 2003 मध्ये तिचा बंगला जेव्हा पाडला, त्यांनी FIR केली, सगळं केलं. पण तेव्हा छगन भुजबळ DCM होते, डेप्युटी चीफ मिनिस्टर होते.
होम मिनिस्ट्री त्यांच्याकडे होती. त्यामुळे एक साधा व्यक्ती, साधारण घरातले त्यांच्या विरुद्ध लढणं शक्यच नव्हतं. म्हणून तर 20 वर्ष त्यांना इतकं टिंगवत ठेवलं आणि शेवटी आज आता त्या बाईंना मिळालंय. पण ते पण 78 वर्षाची असताना, आणि किती काय तिथे उपभोगू शकेल मला माहित नाही, पण तरी मिळाला. आणि मला त्यात बरं काय वाटतंय की तिला सगळ्यात मोठी चिंता अशी होती की आता माझ्यानंतर या मुलांचं काय. तर तिने काही चौकशी केली होती एका ऑटिस्टिक शाळेमध्ये. तिथे 30,000 रुपये पर स्टुडंट घेतात. म्हणजे 3 मुलांचे 90,000 महिना तिला द्यायचा. आणायचे कुठून असा प्रश्न पडला होता तिला. कारण तिला आता झेपत नाही सगळ्यांचं जेवण बनवणं, केस कापणं, धुणं भांडी करणं तिला झेपत नव्हतं. त्यामुळे करायचं काय असा प्रश्न तिच्या पुढे होता. आणि त्यात मला काही झालं तर यांचं पुढे काय होणार हा मोठा प्रश्न तिच्या पुढे होता. आणि आज परमेश्वराच्या कृपेने आज तिला ते पैसे मिळाले. त्यामुळे आता ऍटलिस्ट एक सन्मानाची जे आयुष्य आहे ती आता यापुढे काढू शकेल. निश्चितपणे. पण ताई जेव्हा तुम्ही मधल्या काळामध्ये समीर भुजबळ त्याला रिस्पॉन्ड करत नव्हते त्या काळामध्ये जेव्हा तुम्ही देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची भेट घेतली त्यावेळेला देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेची काय प्रतिक्रिया होती हे सगळं प्रकरण ऐकल्यानंतर, बघितल्यानंतर? नाही, तेव्हा नव्हती मी त्यांची भेट घेतली. कसं झालं, जुलैपासून जवळजवळ सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत ते सुप्रिया सुळेंच्या प्रश्नाला उत्तरच देत नव्हते. नंतर नोव्हेंबर मध्ये हा जरांगेंचा जेव्हा तो हे सुरू झाला आणि जसं मी म्हटलं की त्यांनी ते बोलले त्या काळात बहुतेक घाबरून त्यांनी उत्तर द्यायला सुरुवात केली आणि म्हणाले की दिवाळीच्या आसपास आम्हाला खरं तर तुम्हाला पैसे द्यायचे. तर त्यांनी त्या ग्रुपवर लिहिलं. 1 नाही 2 नाही, द्यायचंय तेवढं लिहिलं. आणि पुढे कधी मीटिंग करायची, कधी द्यायचे, काही नाही. त्याच्यानंतर वन फाईन डे ते आम्हाला लिहितात की नाही म्हणे ती ईडीनी त्याच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टात, म्हणजे नॉट सुप्रीम कोर्ट, ट्रायब्युनल मध्ये त्याची केस आहे. अच्छा. त्यामुळे आम्हाला काही आता ते पैसे देता येणार नाही कारण रजिस्ट्री होणार नाही. हे जेव्हा त्यांनी म्हटलं तेव्हा मी चिडून फडणवीसांना मेसेज पाठवला आणि त्यांची वेळ मागितली. आणि तेव्हा त्या कुटुंबाला घेऊन मी त्यांच्या त्या बंगल्यावर, मेघदूत बंगल्यावर तेव्हा भेटायला गेले होते. आणि त्याच कुटुंबाला घेऊन नंतर 8 दिवसांनी एकनाथ शिंदेना भेटायला गेले. मग या 3ही मुलांना घेऊन गेलात तुम्ही डोरींसोबत? डोरींसोबत. अरे बापरे. नाही, कारण त्यांना काय स्थिती आहे ते खरंच कळायला हवं ना की कोणासाठी लढतीये, कशासाठी लढतीये. म्हणजे इफ यू आस्क मी ना, दिस इज इनह्युमन. दिस इज, म्हणजे तुम्ही भ्रष्टाचार करा, म्हणत नाही मी, पण भ्रष्टाचार ही एक वेगळी गोष्ट आहे. पण हे जे त्यांनी कृत्य केलं होतं ते अतिशय खालच्या दर्जाचं. खरंय. मग ते त्यावेळेला फडणवीस काय म्हणाले या सगळ्या कुटुंबाकडे बघून? कारण खूप दयनीय आणि खूपच विदारक चित्र आहे किंवा तुम्ही जी सांगितली ती गोष्ट आहे. नाही बिलकुल. आणि तेव्हा ते म्हणाले होते नाही मी समीरशी बोलतो, मी त्याला सांगतो. मला एकीकडे मनात असंही वाटलं होतं की पूर्वी त्यांच्या विरुद्ध लढणारे फडणवीस होते, आता मी समीरशी बोलतो म्हणणारे फडणवीस झालेत. थोडस दुःख झालं मला ते ऐकून. पण ठीक आहे, ह्यांचं राजकारण आहे, चालूच द्या. पण या लढ्यामध्ये तुम्हाला शेवटपर्यंत म्हणजे अनपेक्षित साथ मिळालेली आहे. म्हणजे एरवी राजकारणी लोक खूप काय कठीण असतात किंवा ते त्यांना पाझर फुटत नाही असं आपण म्हणतो. पण सुप्रियाताईंनी जे केलं किंवा फडणवीसांनी ज्या पद्धतीनं समीरशी बोलतो म्हणून त्यांनी ते करायला लावलं, या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं की या म्हणजे काय स्वप्नवत वाटाव्यात अशा गोष्टी आहेत. ज्यावेळेला झालं पहिले 4 कोटी आले अकाउंटला, डोरीन आणि त्यांच्या कुटुंबाच्या अकाउंटला, हे कधी आले? डिसेंबरच्या 20 का 22 तारखेच्या आसपास पहिले आले. माझ्याकडे आता डेट्स, मी इनफॅक्ट आज त्याचं ट्विट केलं आणि तिचं पासबुकची जी तेवढा भाग जो होता तो मी ट्विटरवर टाकलाय. डेट्स मला एक्झॅक्टली लक्षात नाही आहेत, पण 19 तारखेला 19 डिसेंबरला ते साईन झालं. बरं. पण म्हणजे नोटराइज्ड कॉपी आहे ती आता, कारण रजिस्ट्री त्याची होणार नाहीये. तर
आत्ताच्या घटकेला पॉवर ऑफ अटॉर्नी आणि अग्रीमेंट हे नोटराइज्ड कॉपी त्यांनी 19 तारखेला साईन केली आणि त्याच दिवशी रात्री मी बाहेर जाणार होते, ज्याच्यामुळे हे 10 दिवसाचा डिले झाला. तर मी काल परत मुंबईत परत आले आणि मला असं वाटलं, इनफॅक्ट गंमत सांगायची म्हणजे अभिजित, मी एअरपोर्टला होते, ते इमिग्रेशन म्हणजे जेव्हा परत आले तेव्हा ते इमिग्रेशन ऑफिसर मला म्हणतात, मॅडम त्या भुजबळांना सोडू नका, त्या परिवाराला न्याय मिळवून द्या. तर मी म्हटलं हो बिलकुल, मी उद्याच्या उद्या ते सगळं जाहीर करणारच आहे. म्हणजे खूप आनंद झाला ऐकून. असं प्रत्येक माणसाला आज वाटतंय. त्यामुळे मला असं वाटतं की या राजकारण्यांना ठीक करायला सामान्य जनता खूप मोठी आहे आणि ते नक्की कधी ना कधीतरी नक्कीच करेल. काय काय भावना होत्या ज्यावेळेला डोरीनला समजलं पैसे परत आले? तुम्हाला त्यांनी फोन केला असेल, भेट झाली असेल, आणि काय त्यांची भावना होती? मला खरं तर ते ऐकायचं आहे की ज्यावेळेला तुमची भेट झाली तर डोरीनच्या डोळ्यात काय दिसलं तुम्हाला? अभिजित, तुम्ही खरंच बघायला पाहिजे होतं. ती इतकी 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 खुश होती. ती रात्रभर जवळजवळ मला मेसेजेस पाठवत होती की आय डोंट बिलीव्ह दिस, टुडे आय कॅन स्लीप. म्हणजे आज मी झोपू शकेन, 20 वर्ष झोपली नाहीये मी. बापरे. पण ऐकून खरंच खूप खूप बरं वाटलं. आता डोरीन आणि त्यांची जी मुलं आहेत त्यांची काय स्थिती आहे? कुठे राहतायत ते आणि काय पुढे करणार आहेत? काही तुमचं बोलणं झालं नंतर? कारण की पैसे मिळणं हा एक पार्ट झाला, पण त्यांचं आयुष्य मार्गी लागणं हा सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे. जेव्हा की आता 80च्या घरात आहेत डोरीन आणि त्यांची 3 मुलं, त्यांना सांभाळणं पण कठीण आहे. हे पण बघणं फारच म्हणजे हे आहे. अगदी बरोबर आहे. कारण आता काय होतं, पैसे अचानक आल्यानंतर असे सगळेच लोक, मित्रमंडळी म्हणा, नातेवाईक म्हणा, जे जे स्वार्थी लोक असतात तेही पुढे येतात पैसे मागायला. त्यामुळे आणि ही खरंच खूप भोळी आहे. त्यामुळे मी तिला तेच सांगितलं होतं की बाबा, तुला खूप स्ट्रेट फॉरवर्ड राहायला लागेल आणि कोणी तुझ्याकडे पैसे मागायला आलं तरी द्यायचे नाहीत. तर त्याच्यात आता आम्ही असा विचार करतोय की तिला एखादा ट्रस्ट ओपन करून द्यायचा, अमुक पैसे बाजूला ठेवून बाकीचे सगळे ट्रस्ट मध्ये टाकून त्या ट्रस्ट मधनं या मुलांची देखरेख तिच्या पश्चात होईल अशी सोय करून द्यायची. आणि त्यानंतर जे उरतील ते तिला ज्या चर्चला म्हणा किंवा ऑटिस्टिक सेंटरला म्हणा जे देणगी द्यायची असेल ते ती देऊ शकेल, अशी एक ट्रस्ट डीड बनवून तिचा जो युनियन बँक ऑफ इंडियामध्ये अकाउंट आहे त्याच्यात ही सगळी व्यवस्था करून तिला द्यायची. तर त्याच्यासाठी तिथे जे चार्टर्ड अकाउंटंट आहेत त्यांची माझ्याबरोबर या आठवड्यात मीटिंग. अच्छा, आता तुम्ही कधी आलात परत? तुमची भेट कधी झाली? मी काल पहाटे परत आले. अच्छा, अजून भेट व्हायची आहे म्हणजे तुमची? अजून भेट नाही झाली. आम्ही दिवसभर बोलतोच आहोत. इनफॅक्ट मी तिकडे अझरबैजानला होते, तिथे सुद्धा तिचे रोज मेसेजेस यायचे की ती खूपच खुश होती तिचे सगळे मिळाल्यानंतर. मला खरं तर आवडलं असतं की तुमची भेट झाल्यानंतर जे काही कन्व्हर्सेशन होणार आहे किंवा ज्या काही त्यांच्या भावना असणार त्या ऐकायला खरं तर मला आवडलं असतं, पण तुमची भेट व्हायची आहे. मला आज पण हा इंटरव्ह्यू सुद्धा मी देताना जर डोरीन आणि तिची मुलं बाजूला असते ना तर मला खरंच बरं वाटलं असतं. पण जसं मी ते ट्विट का केलं, कारण लोकांपर्यंत जसं मी म्हटलं हा विषय जाणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक ठिकाणी लोक विचारतात, अरे झालं काय, त्यांना मिळाले ना, ती काळजीपोटी विचारतात. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की त्यांच्यापर्यंत हा मेसेज जाणं गरजेचं आहे. तर म्हणून मी आज ते ट्विट करून लोकांपर्यंत हा मेसेज पाठवला. ऍक्च्युली मला इंटरेस्ट यामुळे होता की मी तुमच्या सगळ्या पोस्ट नेहमीच वाचत असतो, पण आज ज्यावेळेला ही पोस्ट वाचली त्यावेळेला मी तुम्हाला इमिजिएटली फोन यासाठी केला की ज्या वेळेला या सगळ्या गोष्टीचा उल्लेख व्हायचा, भुजबळांच्या केसचा किंवा कुठल्याही अनुषंगानं ती गोष्ट पुढे यायची, त्यावेळेला तुम्ही 2016-17 पासून त्याबद्दल जे बोलत होतात ते डोळ्यासमोर यायचं आणि तुमचीच प्रेस कॉन्फरन्स होती ज्याच्यामध्ये तुम्ही या सगळ्या कुटुंबाचा उल्लेख केला होता. आणि म्हणून मला असं वाटलं की पहिल्यांदा तुम्हाला फोन करून बोललं पाहिजे की, आणि जितका आनंद तुम्हाला झाला तितकाच आनंद खरं तर आम्हाला सुद्धा झाला की तुम्ही त्यांच्यासाठी शेवटपर्यंत लढलात आणि शेवटी न्याय मिळवून दिलात. म्हणजे खरं तर याला न्याय म्हणायचं का माहीत नाही, ॲक्च्युअली त्यांना फ्लॅट्स पण तिथं 5 मिळणं अपेक्षित होतं. आता ते नेमकं काय आहे हे माहीत नाही आहे. नाही, कसं आहे अभिजित की त्यांना त्यांच्या कुटुंबाला ते 5 फ्लॅट्स होते. त्याच्यापैकी जसं मी म्हटलं क्लॉडचे 2 होते
त्यांच्या एका बहिणीचा त्यांना मिळणार होता, कारण तिला मुलं नव्हती. तर तिने ते एक फ्लॅट तिचा हिच्या डोरींच्या मुलांच्या नावावर तिला करायचा होता. तर 3 फ्लॅटचे 429 स्क्वेअर फीट प्रमाणे त्यांना पैसे मिळणार होते, म्हणजे जवळजवळ 1400-1500 स्क्वेअर फीटचे. त्याचे म्हणून ते 8.5 कोटी रुपये होते. खरं तर ती फिगर जास्त आहे, त्याचे झालेले हालही जास्त आहेत, पण तरी सुप्रिया सुळेंनी ठरवलं होतं म्हणून ती फिगर अराईव्ह झाली होती. आणि मग आता तुम्ही विचार करा, 8.5 कोटी ठरले होते जानेवारीमध्ये, दिले डिसेंबरमध्ये. एका वर्षाचं 60% जरी आपण इंटरेस्ट पकडलं तरी ते किती होतं. पण तेही दिलं नाहीये, तेही गोष्ट वेगळी आहे. पण आज तिच्या पदरात तेवढे तरी पडले, त्यामुळे ती पुढचं आयुष्य सन्मानाने जगू शकतात. मला आठवतंय, म्हणजे तुमच्या आयुष्यातला हा सर्वोच्च क्षण आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तुम्ही 2010-12 मध्ये मला वाटतं रायगडच्या धरणाची जागा किंमत वाढवली गेली, एस्केलेट, आणि तिथलं जमीन अधिग्रहण झालं. त्यावेळेपासून तुम्ही लढतायत आणि त्यावेळेपासून जर तुमचा लढा अजूनही सुरूच आहे, तो संपलेला नाही आहे. मला असं वाटतं या सगळ्या लढ्यातला सर्वोच्च क्षण जर तुम्हाला विचारलं तर तो हाच असावा असं मला वाटतंय. अगदी खरंय. मी आज माझ्या ट्विटमध्ये देखील हेच लिहिलंय की आतापर्यंत मी भ्रष्टाचाराविरुद्ध म्हणजे सिंचन घोटाळ्याविरुद्ध लढले, अजित पवारांविरुद्ध लढले, खडसेंविरुद्ध लढले, भुजबळांविरुद्ध पर्सनली कोर्टात जाऊन लढले आणि त्याच्यात त्यांना जेल झाली. सिंचन घोटाळ्यात अधिकाऱ्यांनाच झाली, बाकीच्या राजकारणी मंडळींना झाली नाही, पण अधिकाऱ्यांना झाली. त्या कॉन्ट्रॅक्टरला जेल झाली. खडसेंचा जे त्यांच्या मिनिस्ट्रीज होत्या त्या त्यांना राजीनामा द्यावा लागला. लढे जे दिले ते यशस्वी होते, पण समाधान जे होतं ते मला ह्या लढ्यातून नक्कीच मिळालंय. खूप समाधान. निश्चितपणे. आणि जितकं तुमचं कौतुक करावं, जितकं तुमचे आभार मानावेत तेवढे कमी आहेत. कारण की काही लोकांशी आपल्या आयुष्यात काही संबंध नाही आहे, किंवा आपल्या प्रेक्षकांचा, माझा, मी कधी डोरींना पाहिलेलं नाही आहे. जितकं पाहिलं तेवढं व्हिज्युअल्समध्ये आणि फोटोजमध्ये पाहिलेलं आहे. पण त्यांच्याकडे पाहिल्यानंतर जितक्या वेदना त्यांना होत होत्या तशाच वेदना आम्हालाही होत होत्या. रोजच्या जगण्यामध्ये कदाचित डोरींचा विषय आपल्या सगळ्यांमधून बाजूला पडत असेल, मागे पडत असेल, पण आज ज्यावेळेला तुमची पोस्ट वाचली त्यावेळेला खरंच मनापासून आनंद झाला. 2024ची इतकी पॉझिटिव्ह सुरुवात होईल असं मला खरंच वाटलं नव्हतं, आणि त्याचं कारण तुम्ही ठरलं. त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि तुम्हाला शतशः धन्यवाद की तुम्ही इतक्या सामान्य, इतक्या गरजू व्यक्तीची लढाई शेवटच्या टोकापर्यंत लढलीत. त्याबद्दल तुमचे आभार. सुप्रिया सुळेंचे आभार. देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे पैसे मिळावेत म्हणून शेवटपर्यंत जो दबाव टाकला त्यांनासुद्धा धन्यवाद. कारण की ही साधीसुधी गोष्ट नाही आहे. मुंबईसारख्या शहरामध्ये 3 ऑटिस्टिक मुलांना घेऊन, जी मुलं जवळपास आता कोणी 60च्या जवळ आलेलं आहे, कोणी 40शी पार केली आहे, त्यांना घेऊन घरामध्ये कुणीही कमावतं नसताना जगणं हे केवळ दुःस्वप्न असू शकतं. स्वप्नातसुद्धा याचा विचार कोणी करू नये. आणि जेव्हा की आपल्या हक्काचं घर आपल्या डोळ्यादेखत ते जमीनदोस्त झालं आणि आपल्या डोळ्यादेखत तिथं 9 मजली आलिशान इमारत उभी राहिली आणि तरी आपल्याला तिथला छोटासाही वाटा मिळाला नसेल तर काय हाल झाले असतील आणि काय वेदना, अनंत वेदना झाल्या असतील याचा विचार कुणीही करू शकत नाही. हे 8.5 कोटी रुपये जरी डोरीन आणि त्यांच्या कुटुंबाला, फर्नांडिस कुटुंबाला मिळाले असले, आत्ता जरी त्याचा आनंद असला तरी त्या वेदना ज्या आहेत त्या वेदना ह्या पैशांनी भरून येणाऱ्या नाही आहेत. इतक्या वेदना, असह्य वेदना त्यांनी सहन केलेल्या आहेत. अर्थात क्लॉडला तर हा दिवस बघायला खरं तर क्लॉड असायला पाहिजे होते, पण क्लॉडना तर तो दिवसही बघायला नाही मिळाला. अंजलीताई, तुमचे खूप खूप मनापासून आभार, मनापासून धन्यवाद. तुम्ही हा लढा शेवटपर्यंत नेला त्याबद्दल आणि ही स्टोरीसुद्धा आमच्या प्रेक्षकांपर्यंत आमच्यासोबत शेअर केली त्याबद्दल. अभिजित, फक्त एकच सांगते, माझा आराध्य दैवत माझा गणपती बाप्पा आहे आणि त्यांनी मला ती सद्बुद्धी दिली आणि आज मी खरंच तेवढं करू शकले आणि अशा खूप लोकांची मदत करावी हीच ह्यापुढे माझ्या आयुष्याची दिशा राहील असंच मी म्हणते. खूप खूप धन्यवाद अंजलीताई. तुम्हाला 2024मध्ये सुद्धा तुमच्या लढ्यांना असंच यश मिळो ह्यात शुभेच्छा आहेत आमच्या. आणि ही गोष्ट असते, सर्व सत्ताधीशांशी लढणं सामान्य गोष्ट नाही, सोपी गोष्ट नाही. अत्यंत कठीण काळामध्ये सुद्धा त्यांच्यासमोर म्हणजे रॉक सॉलिड उभं राहावं लागतं तुम्हाला. आणि ती ताकद, ती हिंमत जी आहे ती अंजली दमानिया यांनी दाखवली आणि एका पीडित कुटुंबाला न्याय मिळवून दिला. खरं तर इथं माध्यम जे आहे ते अंजलीताई आहेत आणि त्यांच्यामुळे हे शक्य झालं.
तर त्यांचे खूप मनापासून आभार, त्यांना शुभेच्छा. तुम्ही निश्चितपणे ही मुलाखत, मला असं वाटते की 2024मधली सर्वात उत्तम सुरुवात म्हणून ही मुलाखत नक्की पाहावी आणि तुमच्या कमेंट्ससुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. बेल आयकॉनवरती क्लिक केलं तर तुम्हाला सगळ्या अपडेट्स मिळत जातील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा मुंबई तक.